नमस्कार, स्टिच विथ आशु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज ही कटोरी ब्लाउज आपल्याला स्टिच करायचा आहे। चला तर आता आपण ड्राफ्टिंग करायला घेऊया। फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करणार आहोत। इथे 14.5 प्लस 1.5 इंच 16 इंचावर 2 मार्किंग केलेले आहेत। एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। इथे या स्ट्रेट लाईनीवरती 5.5 इंच एवढं शोल्डर टाकायचं। 2 ठिकाणी 5.5 इंचावर मार्किंग करायची। एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। या स्ट्रेट लाईनीवरती 6 इंचावर मार्किंग करायची मुंड्याची। 2 ठिकाणी करायची 6 इंचावर मार्किंग आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। इथे आता चेस्ट लाईन टाकायची। 9 प्लस 1.5 इंच 10.5 इंचावर मार्किंग करायची। कमरेच्या साइडला सुद्धा 10.5 इंचावर मार्किंग करायची आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। इथे आपल्याला मुंडा खोली टाकायची आहे। 1 इंचावर मार्किंग करायची क्रॉस मध्ये आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने सर्कल ड्रॉ करून घ्यायचा। सर्कल व्यवस्थित ड्रॉ होतो। हा सर्कल ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला कमरेच्या साइडला 3.5 इंचावर मार्किंग करायची। बाहेरच्या साइडला 2.5 इंचावर मार्किंग करायची आणि ही क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची। ही आहे आपली क्रॉस पट्टी। आता गड्याचा आकार टाकायचा। उंची 7 इंचावर मार्किंग करायची। 2.5 इंचावर मार्किंग करायची रुंदीची गड्याच्या 2 ठिकाणी आणि हा 7 इंच बाय 2.5 इंच असा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा। व्यवस्थित मोजून घ्यायचं 7 इंच आणि बॉक्स ड्रॉ करायचा। आता इथे गड्याचा शेप देण्यासाठी आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायची आहे। इथून 2.5 इंचावर आतमध्ये मार्किंग करायची आणि या क्रॉस पट्टीचा मध्य घ्यायचा। इथे आता हे 3 पॉइंट मिळून आपल्याला शेप द्यायचा आहे कटोरीचा। इथे कटोरीचा शेप दिल्यानंतर गड्याचा शेप देऊया। इथे फ्रेंच कर्व घ्यायचा आणि राउंड शेप द्यायचा गड्याच्या बॉक्स मध्ये। आणि लाईन ही जॉईंट करून घ्यायची। आपला हा फ्रंट पार्ट रेडी आहे। व्यवस्थित आता चेक करून घ्यायचं एक वेळेस। 16 इंच उंची, 5.5 इंच शोल्डर, 6 इंच मुंडा, 2.5 इंचाची मार्किंग, 1 इंचाची मार्किंग, मुंडा खोली 1 इंच, 2.5 इंच आणि क्रॉस पट्टीचा मध्य। आता कट करून घेत आहोत। आता कट कसं करायचं हे सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे बघा, म्हणजे तुमची कटोरीची जी ड्राफ्टिंग आहे ती चुकणार नाही आणि त्यामुळे तुमचं ब्लाउज सुद्धा चुकणार नाही। क्रॉस पट्टी कट करून घ्यायची। हे सगळी कटिंग झाल्यावर बघा, ही कटोरी जी निघणार आहे ही ओरिजिनल कटोरी नाही आहे। आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे। नंतर कटोरी कशी वाढवायची हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल। आता आपल्याला कटोरी कोणत्या पद्धतीने वाढवायची ते आपण बघूया। ब्लँक पेपर घ्यायचा, त्यावर हा जो पार्ट निघाला होता कटोरीचा तो पूर्ण जशाचा तसा ड्रॉ करून घ्यायचा। व्यवस्थित ड्रॉ करायचा, जसा आहे तसाच तुम्हाला इथे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे। ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला कटोरी वाढवायची आहे। बाहेरच्या साइडला 1.5 इंच वाढवायची। इकडे आतल्या साइडला तुम्हाला 1 इंच वाढवायची आहे आणि ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आधी, म्हणजे तुमच्या कटोरीचा शेप चुकणार नाही। आता ह्या लाईनीचा मध्य घ्यायचा। 8 येतोय बघा, 4 वर आपण मार्किंग करणार आहोत। त्या मध्यापासून खाली 1.5 इंचावर मार्किंग करायची आणि ह्या क्रॉस लाईनी चेक करून घ्यायचा, तो पॉइंट सेम आला पाहिजे आणि क्रॉस लाईन दोघं ड्रॉ करून जॉईंट करून घ्यायच्या। आता वरती 1/2 इंच इतके वाढवून घ्यायचे। ही साइड जॉईंट करून घ्यायची, बाहेरची साइड जी आहे ती जॉईंट करून घ्यायची। आता हा जो शेप आहे तो आरामात द्यायचा गोलाकार मध्ये। वरतून कमी हळू खाली वाढत जातो आणि छान असा राउंड मध्ये तुम्ही कटोरीचा शेप देऊन घ्यायचा। इथे आपली कटोरी रेडी झालेली आहे।
आता आपण कट करत आहोत कटोरीला। व्यवस्थित जी मार्किंग आहे त्यावरच तुम्हाला कटोरी कट करून घ्यायची आहे। कटोरी सुद्धा कट करून झालेली आहे आपली इथे बघा 36 साइजची कटोरी आहे ही। आता आपण बॅक पार्ट बघूया। बॅक पार्ट मध्ये 14.5 प्लस 1 इंच 15.5 इंचावर मार्किंग करायची। पुढे एक एक्स्ट्रा मार्किंग करायची म्हणजे तुमची जी लाईन तुम्ही ड्रॉ करणार आहात ती चुकणार नाही आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यावर त्याच लाईनीवर 5.5 इंचावर मार्किंग करायची शोल्डरची 2 ठिकाणी आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। या स्ट्रेट लाईनवर 6 इंचावर मार्किंग करायची मुंड्याची 2 ठिकाणी आणि ही सुद्धा स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता इथे आपल्याला मुंडा खोली टाकायची आहे। बॅक पार्टला 1.5 इंचावर मार्किंग करायची आणि या लाईनीचा मध्य घ्यायचा आणि हे सेंटर आणि 1.5 इंचावर जी मार्किंग आहे ती फ्रेंच कर्वच्या साहाय्याने ड्रॉ करून घ्यायची। व्यवस्थित ड्रॉ करायची गोलाकार म्हणजे तुमचा मुंडा चुकणार नाही। काय असतं ना थोडासा बाहेर आलं म्हणजे आपला मागे फुगा येतो, तो व्यवस्थित गोलाकार मध्ये ड्रॉ करायचा। कमरेच्या साइडला चेस्टच्या साइडला 10.5 इंचावर मार्किंग करायची। कमरेच्या साइडला सुद्धा 10.5 इंचावर मार्किंग करायची आणि एक स्ट्रेट लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची। आता कमरेच्या साइडला आपल्याला 1 इंच मायनस जायचं आहे आतमध्ये आणि इथे क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता आपण कटिंग करत आहोत बॅक पार्टची। मुंडा खोली कट करायची व्यवस्थित सर्कल मध्ये आणि शोल्डर। हा आपला बॅक पार्ट सुद्धा रेडी आहे। आता स्लीव बघूया। स्लीव आपली इथे 7 इंचाची आहे। घडी आपण 9 इंचाची टाकणार आहोत। छातीचा चौथा भाग 9। इथे आता आपण बॉक्स रेडी करून घेणार आहोत स्लीव साठी। उंची 7 प्लस 1 8 इंच आणि घडी 9 इंचाची टाकायची आहे। बॉक्स इथे रेडी करायचा आहे आपल्याला। आता या साइडला आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायची आहे। इथून खाली 3 इंचावर मार्किंग करायची आहे। या 3 इंचापासून मध्ये 1 इंचावर मार्किंग करायची आहे आणि तेवढी स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे। आता हा पॉइंट आणि हा पॉइंट अशी क्रॉस लाईन ड्रॉ करायची। या लाईनीचा आता आपल्याला मध्य घ्यायचा आहे। या लाईनीचा मध्य घेऊन एक मार्किंग करायची आणि या सेंटरचा सुद्धा आपल्याला परत एक सेंटर घ्यायचा आहे दोघं साइडला। इथे सुद्धा सेंटर घ्यायचा। आता या सेंटरच्या वरती 1/2 इंच आपल्याला वरती जायचं आहे। या सेंटरच्या 1/2 इंच खाली जायचं आहे। मार्किंग करायची तेवढी। आता फ्रेंच कर्व घ्यायचा आणि फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आपल्याला स्लीवचा शेप ड्रॉ करायचा आहे। 1/2 इंचावरून ही मार्किंग येणार, शेप येणार। आता हा खालचा जो आहे तो सुद्धा 1/2 इंचावरून आपला शेप येईल। 1 इंचाला टच करायचा। इथे आपल्या स्लीवचा शेप रेडी आहे। आता इथे 1 इंच मायनस करायचं खाली आणि क्रॉस लाईन ड्रॉ करायची। आता कट करून घ्यायचं। क्रॉस लाईन ड्रॉ जी केली आहे ती कट करायची। सगळ्यात आधी वरचा कर्व कट करायचा, पेपर ओपन करायचा आणि हा जो खालचा कर्व आहे तो कट करायचा। इथे आपली स्लीव सुद्धा रेडी झालेली आहे। आपले पूर्ण पेपर रेडी झालेले आहेत। हा बॅक पार्ट आहे 36 साइजचा। हा साइड पार्ट फ्रंट पार्टचा 36। ही क्रॉस पट्टी, ही कटोरी आणि ही स्लीव। इथे आपले सगळे पार्ट रेडी झालेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।